बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आज चौथी सुनावणी होणार आहे। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या सुनावणीला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 1400 पानांचं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौथी सुनावणी होणार आहे। याआधी 1 मार्चला, त्यानंतर दुसरी सुनावणी 12 मार्चला, तिसरी सुनावणी 26 मार्चला पार पडलेली होती आणि आज चौथी सुनावणी होतीये। या प्रकरणी युक्तिवाद करण्याकरता सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सुनावणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। तिसरी सुनावणी जर आपण पाहिली तर या सुनावणी दरम्यान काही ऑडिओ व्हिडिओ पुरावे देखील दाखल करण्यात आलेले होते। या सगळ्या प्रकरणी आता मात्र तगडा पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरात वाढवण्यात आलेला आहे। बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलेला आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, सुनावणीला किती वाजता सुरुवात होणार आहे? काय परिस्थिती आहे कोर्टात आणि कोर्टाबाहेर? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की आज संतोष देशमुख खून प्रकरणाची ही चौथी सुनावणी या ठिकाणी पार पडते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या ठिकाणी उज्ज्वल निकम आता न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत। काही क्षणामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही जी सुनावणी आहे ते पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी पार पडत आहे। हरिदास, तुमच्या मागे तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। शक्य असेल तर तुम्ही ती दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवा। हा सगळा कोर्ट परिसर आपण या ठिकाणी पाहतोय। हरिदास, नक्कीच 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 मी या ठिकाणी जो तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो मी आपल्याला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो आहे हा पोलीस फोर्स असेल आणि सर्व जी प्रसार माध्यम या ठिकाणी जे आहेत तर ही प्रसार माध्यमांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। कुणीही या ठिकाणी मध्ये नाही। मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पूर्ण पोलिसांचा जो तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जे वाहनांची आहे ते या ठिकाणी कसून या ठिकाणी तपासणी या ठिकाणी केली जात आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या जे नागरिक आहेत या नागरिकांची देखील या ठिकाणी चौकशी केली जात आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्ण आज सुट्टी जरी असली महावीर जयंती निमित्त तरी या ठिकाणी आज या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। निश्चित हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहत होतो। तगडा पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर उज्ज्वल निकम सुद्धा आता कोर्टात दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सुनावणीला आता सुरुवात होणार आहे। आजच्या चौथ्या सुनावणीमध्ये नेमका काय खुलासे केले जातात, कसा युक्तिवाद केला जातो हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 4 महिने हे पूर्ण झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।